अखेर मंगळणे येथील माजी सरपंच व सदस्य यांचं वादग्रस्त अतिक्रमण काढलं। नांदगाव तालुक्यातील मंगळणे ग्रामपंचायत सदस्य हरिदास पोपट पाटील आणि शोभाबाई हरिदास पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेत अतिक्रमण केलं होतं। याबाबत मंगळणे येथील ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे 2016 साली तक्रार दाखल केली होती। त्यानुसार अतिक्रमणधारक हरिदास पाटील आणि शोभाबाई पाटील यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं। या कारवाईनंतर सन 2016 पासून वरिष्ठ पातळीवर तक्रारदार संजय पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर अतिक्रमण काढण्यात यावं अशी तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने नांदगाव गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या आदेशानुसार ग्रामसेविका हिमगौरी पंडित आहेर यांनी पोलीस बंदोबस्तात 18 एकर अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आलं असल्याची माहिती नांदगावचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे। मंगळणे येथील ग्रामपंचायत सदस्य हरिदास पोपट पाटील आणि शोभाबाई हरिदास पाटील या दोघांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यामुळे अतिक्रमणाच्या तक्रारीमध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल लागून त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि त्यांच्या विरुद्ध संजय पाटील त्यांच्याच गावचे रहिवासी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार होती। त्या अनुषंगाने ती तक्रार तहसीलदारांकडे आली 2016 मध्ये। 2016 नंतर 2019 मध्ये त्या ग्रामपंचायतला ती 17 एकर जमीन आणि गावठाणातली 1 एकर जमीन अशी ग्रामपंचायतला हस्तांतरित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण झालं ते काढून घ्यावं अशा प्रकारचे पत्र तहसीलदारांचं प्राप्त झालं होतं आणि 2019 पासून त्याच्यावरती कारवाई व्हावी याच्यासाठी पाठपुरावा चालू होता। परंतु वेळोवेळी त्याच्यामध्ये अडथळे येत गेले। मी प्रभार घेतल्यानंतर 23 तारखेला मी प्रभार घेतला आणि 23 तारखेला हरिदास पोपट पाटील या ज्या ग्रामपंचायतीचे मंगळणे गावचे त्या गावच्या सरपंचांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता ते आमच्या ग्रामसेविकेची बदली करा आणि त्या ग्रामसेविकेची बदली करा त्याच्यामध्ये बदली करावी म्हणून उपोषणाला बसले होते। परंतु उपोषण करू नये, आपण उपोषण मागे घेऊ। 30 तारखेला चौकशी करून ग्रामसेविका दोषी आढळल्यास त्यांची तात्काळ बदली करण्यात येईल। परंतु त्यांनी न ऐकता 28 पासून ते उपोषण चालू केलं। 30 तारखेला चौकशी झाली, ग्रामसेविका निर्दोष आढळल्या। त्यांना तसं चौकशी अहवाल जो आहे ते पत्र दिलं, परंतु ते उपोषणापासून मागे हटल्याने त्यांनी उपोषण चालू ठेवलं आणि नियमानुसार ग्रामसेविकेने कारवाईसाठी पोलीस स्टेशनला अर्ज केला होता। पोलिसांचा बंदोबस्त घेऊन पंचायत समितीचे आमचे 2 कर्मचारी विस्तार अधिकारी विजय ढवळे आणि दिनेश पगार वरिष्ठ साहेब यांची नेमणूक करून त्यांनी 8 तारखेला पोलीस बंदोबस्तामध्ये 17 एकर गायरानामधलं आणि गावामधलं साधारण 1 एकर यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे। जे 1 एकर अतिक्रमण हटवलं त्या गावामध्ये अजून आदिवासी 19 लाभार्थी आहेत ज्यांना घरकुलाला जागा नाही। आपण त्या अतिक्रमण जे हटवलं त्या 19 लाभार्थींना त्या अतिक्रमण हटवलेल्या जागेवरती आपण त्यांना घरकुलासाठी जागा देणार आहोत आणि अजूनही शबरी आवास योजनेचे आदिवासींचे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेले। तालुक्यामधून 1000 प्रस्ताव प्राप्त झाले। मंगळणे गावचे प्रस्ताव किती योग्य आहेत त्याचं पडताळणी चालू आहे। त्याच्यात जे योग्य आदिवासींचे प्रस्ताव सापडतील त्यांना सुद्धा हे अतिक्रमण मुक्त केलेल्या जागेवरती आपण घरकुलं देणार आहोत आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारे कोणी अतिक्रमण केले असतील तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे। प्रशासनाला कारवाईची वेळ येऊ नये अशी प्रशासनाच्या वतीने विनंती आहे। प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे जेणेकरून गोरगरिबांना घरकुलं बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध होत नाही अतिक्रमणांमुळे गोरगरिबांचे घरं होतील अशी एक विनंती करतो। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अनिल थामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक।